पाहू शकताय पंचही मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर घेतलेलं आहे दुपारपाडा टीमनं. सोपान स्मृती दुपारपाडा क्वालिफाय मॅच पर्यंत मेहनतीनं आणि कष्टानं वाडा तालुका वर्ल्ड कप एक सर्वोत्तम आणि सर्वात मोठी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 दर्जेदार आयोजन आणि इथे दोन संघ टॉप 6 मध्ये जाण्यासाठी संघर्ष करताना काल गावदेवी आई गावदेवी पिंपळास वर्सेस अबीर 11 आरपीएल वाडा या दोन टीम टक्कर पाहिली. तेजस भरवाड हा पहिला ठरलाय चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मधील प्लेयर ऑफ द डे. न्यू नॅशनल ज्वेलर्स यांच्याकडनं गोल्डन कॉइन, गणेशजी भागडे यांच्याकडनं कूलर आणि वंडर स्पोर्ट विशाल वल्टे यांच्याकडनं बॅट. या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सीझन 1 सीझन 2 मॅन ऑफ द सिरीज विजेता ठरलेला बॅटरकडनं बॅट मिळणे मोठी गोष्ट आहे. आज कोण ठरणार प्लेयर ऑफ द डे आणि विजेता कोण टॉप 6 मध्ये दुपारे पाडा की खुपरी चर्चा होईल. पहिला षटक पहिल्या ओव्हरला गोलंदाज बॉलिंग मार्कवर सोपान स्मृती खुपरी टीम गोलंदाज दुपारे पाडा वर्सेस खुपरी चिराग गोतारणे दुपारे पाडा टीम गोलंदाज. आणि या ठिकाणी पाहू शकताय बॉलला सरळ फेकून दिलंय सीमा रेषा पार चौकार. 4 धावा भावेशच्या बॅटमधनं. टीमला 100 रुपीज कॅश प्राइज लागले. थँक्यू डीजे. पहिला बॉल पहिल्या बॉलला चौकार 4. दुसरा बॉल गोलंदाज तयार. चिराग बॉलिंग मार्कवर बुम बुम बुमरा दुपारे पाडा कॅशला संधी. मोठी चुकी केली आहे. इझी कॅच ड्रॉप. सोपा झेल आणि जीवनदान दिले कुणाला हार्ड हिटर खुपरी टीमचा वॉटसन मिस्टर डेंजर फिटनेसमॅन भावेशांना. धाबा 5 2 बॉल. तिसरा बॉल चिराग बुम बुम बुमरा दुपारे पाडा. आणि बुम बुम बुमरावर अजून एक प्रहार. चेंडू लॉंग लेगला जातोय. दंदर करत सीमा पार चौकार. दोन्ही चौकार लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये तटवलेले आहेत. ऑन साइडला बॅटिंग करण्याचा चंग बांधलाय दोन्ही बॅटर. भावेश आणि स्ट्राईकला आता आहेत श्याम दुमाडा. कॅच पकडली आहे श्याम दुमाडा बाद. पहिला धक्का एसबी खुपरी टीमला. आणि या ठिकाणी अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला श्याम दुमाडा. एक चौकार ठोकून धावसंख्या फळकावर आहे 9. विकेट क्रमांक 1 चं पतन. बॉल झाली या ओव्हरच्या आतापर्यंत 4. बिग विकेट मिळते श्याम दुमाडा सारख्या हार्ड हिटरची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय वन डाऊन करिता मिस्टर राजेश खुताडे उर्फ बाळा. महत्वाची विकेट पहिल्या ओव्हरच्या 4थ्या बॉलला काढलेली. चिराग बुम बुम बुमरा दुपारे पाडा. बघूया 9 धाबा तर 4 बॉल मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश खुताडे बाळा. बॅटिंग स्टार्सवर नॉन स्ट्राईक एंडला भावेशला पाहतायत
अजून या ठिकाणी गॅलरीमध्ये बसले प्रेक्षक पाहतायत आणि शेवटचा अंतिम सामना पाहिलं नाही तर मग सेकंड डे रात्रभर जागल्याची मजा काय. लास्ट मॅच खूप महत्वाचा आहे पाहणं. तो थरार काय. सगळे प्रेक्षक जागे आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडू लाईव्ह वर पहा. या ठिकाणी अजूनही प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. एक जबरदस्त 2-5-0. एवढ्या रात्री प्रेक्षक अजूनही लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बुम बुम बुमरा दुपारे पाडा चिरागने केलाय डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार कामगिरी. अगदी महत्वाची विकेट टिपताना फक्त खर्च केल्या त्या 9 धावा या डीजे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत आहेत. लोकेश दुपारे. थोडा स्पीडअप करा मॅच अंपायर्स. 5 मिनिटं प्रति ओव्हर असतील. गोलंदाज तयार. लोकेश दुपारेचा पहिला बॉल स्ट्राइक एंडला बॅटर तयार. 22. हा बॉल लेग स्टंपच्या दिशेने या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटरला बीट केले. जास्त चप्पल झाला बॅटर आणि त्यामुळे डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट न सुरुवात लोकेशनं या ठिकाणी मात्र केलेली आहे. विकेटचं टार्गेट डॉटचं टार्गेट सोपान स्मृती दुपारी पाडा 50+ टार्गेट एसबीबी खूपरीने ठेवलंय. ऑन साइडला शॉट परंतु क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट कडनं. खराब फिल्डिंग. चेंडू सीमा पार. धावा मिळत आहे 4. चौकार. फिल्डिंग राहिली तर मात्र धावांची लगाम थांबवणं कठीण होईल दुपारी पडा टीमला सुद्धा. कारण हार्ड हिटिंग बॅटिंग पराग मागे थांबतायत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलेत. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. सामन्याची चुरस्त आहे. पूल अँड सक्सेसफुल. मिड विकेट वरनं जातोय. क्रॅकिंग स्टोन. बिग बिग ब्लो. सिक्सर. डीजे. थँक्यू. बांजोचा तडाखा षटकारासाठी. आयपीएल स्टाईलच्या धर्तीवर या ठिकाणी क्विक बँजो ऍक्शन मोड मध्ये. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा दगुलला थांबतोय. डेड बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. हे प्रेशर आहे षटकार चौकार ठोकल्याचं. प्रति ओव्हरला 2-2 3-3 मोठे फटके आले. धावसंख्या 60-70च्या घरात सुद्धा पोहोचायला वेळ लागणार नाही. सध्या स्थितीमध्ये स्कोर झालाय 9 बॉल मध्ये 19 धावा. षटकार 6 धावा. बॅट लागलेली बॉल सीमा पार. भावेशच्या बॅट मधनं कॅच सोडलीत. आता भुगतान भोगावं लागेल.
डीप लॉंग ऑफला कॅच सोडली गेली आहे. त्या भावेशनं 2 षटकार हे ठोकलेले आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर, 2 षटकार 1 चौकार. हार्ड हिटिंग बॅटिंग करतोय मिस्टर भावेश. मोनिश बॉलिंग मार्कवर. या ओव्हरचा नेक्स्ट बॉल. फुललेंचा चेंडू यावेळेस त्यामुळे खेळणार हेलिकॉप्टर स्टाईलला खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळाली. धावसंख्या फळकर स्कोर कार्डवर फुलताना स्कोर पाहायला मिळतोय. स्कोर झालेला आहे 26 धावा. 11 बॉल मध्ये 26 धावा. एसबीबी खुपरी हावी झाला या 11 बॉल मध्ये दुपारपाडा टीमवर. 1 विकेट श्याम दुमाणाची महत्वाची जरूर घेतली, परंतु धावसंख्या थांबली नाहीये. राजेश आणि भावेश खास करून लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मध्ये. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉलचा सामना करेल राजेश. 26 धावा. चांगला रन रेट वाटचाल एसबीबी खुपरीनं केली आहे. सामना खूप महत्वाचा आहे. क्वालिफायर मॅच तो जिंकेल तो प्राइज साठी हकदार राहील. पुल केले ऑन साइडला लेफ्ट हँड बॅटरनं. सरळ मात्र फेकून दिला सीमा पार. बॉल जातोय आरपार. चॅम्पियन ट्रॉफी चौकार. बॉल आलेला आहे. आणि या ठिकाणी पाहिलं आपण तर 2 ओव्हरला तब्बल 30 धावा. 50 धावांचा टार्गेट किमान असावं, परंतु 2 ओव्हरला 30 धावा आल्यानं हे टार्गेट 60+ वर. आता मात्र एसबीबी खुपरी टीमची ओढ लागलेली आहे आणि याच टार्गेटला 50 पर्यंत किमान थांबवण्याचा प्रयत्न करतील का? 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये जर अजून धावा 30 आल्या तर 60 वर आकडा पोहोचेल. 2 ओव्हरला 12 बॉलला तर 30 धावा घेतलेल्या आहेत. भावेश इन ऍक्शन मध्ये राहिले. राजेश ही पार्टनरशिप तर टार्गेट खूप मोठं होईल. शॉर्ट बॉल टाकण्या प्रयत्न या ठिकाणी होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं. 1च धाव पहिल्या बॉलला. 3ऱ्या ओव्हरची सुरुवात सिंगल रन. 31 स्कोर ऑन बोर्ड. 31 धावा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मध्ये एसबी खुपरीचे बॅटर राजेश आणि भावेश. 13 बॉल मध्ये 31 धावा. खूप स्पीड धावसंख्या उभारलेली आहे. पॉवर प्लेचा बरोबर फायदा घेतलेला आहे. प्रति ओव्हरला 2 मोठे फटके खेळण्याचा चंग बांधलाय. 5 बॉल गोलंदाज बॉलिंग मार्कवर या ठिकाणी शिल्लक असताना चिराग. बूम बूम बुमरा दुपारेपाडा. फुलटॉस बॉल बॅटवर येताना सिंगलची अपेक्षा राजेशने केलं. भावेशने यस म्हटलं. स्ट्राईक रोटेट. आता राईट हँड बॅटर येतील स्ट्राईकला भावेश. 32 स्कोर ऑन बोर्ड. 32 धावा. आज खतरनाक क्रिकेट खेळाल. उद्या दमदार नाव म्हणून वाडा, ठाणे, पालघर महाराष्ट्रात क्वालिफाईड टीम दुसरा संघ कोणता चर्चा होईल. दुपारेपाडा की खुपरी गाबाची आन बान शान घेऊन दोन्ही संघ ही मॅच खेळतील. एसबी खुपरी संघ हावी झालाय. आतापर्यंत पाहिलं आपण तर 32 धावा कव्हर केलेल्या आहेत 14 बॉल मध्ये. अस्तित्वापेक्षा वर्चस्वाला गवसणी कोण घालेल अस्तित्व राहिलंय, परंतु आता वस्तुस्थिती पाहिली आपण तर इथे खराब फिल्डिंग. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. खऱ्या अर्थानं जी ताकद आहे फिल्डिंगची दुपारपाडा टीमची तीच लूज पडलेली या मॅच मध्ये.
भावेशचा कॅच सोडला, त्या भावेशने एक चौकार, 2 षटकार लगावलेले आणि त्यामुळे आता गेला मिसफिटचा चौकार. स्कोर मोठा झालाय. धावसंख्या, तिसरं षटक सुरू असताना स्कोर बनलेला आहे 36. 36 धाबा 15 बॉल मध्ये. धाबांना लगाम लागत नाहीये. 3 बॉल. काही करून या ठिकाणी डॉटचा प्रयत्न करावा लागेल. बुम बुम बुमराह विकेट. भावेशला शान झट करेल का या ओव्हरचा बॉल नंबर 4. जिद्दीला पेटलाय. बुम बुम बुमराह दुपारे पाडा. चिराग डॉट बॉल. 2 बॉल शिल्लक राहत आहेत. हे 2 बॉल चिरागची यादगार असतील. भावेशला पुन्हा उभं करेल की भावेश आक्रमकता दाखवेल आपल्या बॅटची झळक. मॅच मोठीच आहे. चॅम्पियन्स मध्ये बनण्याची संधी आहे टॉप 6 मध्ये जायला. फुलटॉस बॉल बॅटवर घेतलाय. यावेळी ऑन साइडला बॉल फील्ड केलाय. बॉल थ्रो करेल तोपर्यंत एक धाव आणि इथे मात्र बलिदान. स्वतःचा कॉल आणि स्वतःची विकेट. राजेश बाद. एक स्कोर ऑन बोर्ड आणि एक सिंगल घेतली. 37. चिरागचा अंतिम बॉल. शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट. चेंडू सीमा पार. निखिलच्या बॅट मध्ये जातोय. मिड विकेट डीपला चौकार. 4. थँक्यू. अगदी सुपर. मात्र बॅटिंग करतोय. स्क्वेअर लेग कट टू कट मिड विकेट. या ठिकाणी मात्र बॉन्डी खेचली गेली आहे. बँजो IPL स्टाईल न दणका पाहायला मिळतोय. हीच मजा या नाईट रजनी क्रिकेटची. ड्रिंक ब्रेक होतोय. ड्रिंक ब्रेक मध्ये बघितलं आपण 2 ओव्हर. यानंतर पुढे शिल्लक आहे धावसंख्या तब्बल 41. IPL धर्तीवर एन्जॉय करताना या ठिकाणी प्रेक्षक. जाऊया मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 कडे आपण जातोय. पहिला बॉल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. पुरेपूर मजा चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 ची घेताना या ठिकाणी प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहे. वाडा सिटी. राहुल बॉलिंग मार्कवर. राहुल शेनमेकर. इनसाइड आउट. फटका फसला. विकेट जाते. फलंदाज निखिल. बॅक टू डगआउट. मोठा धक्का SBB खुपरीला. पराग पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटर येताना पाहायला मिळतोय. 3 विकेट आतापर्यंत गेलेत. विकेटची लाईन लागलेली आहे.
पार्टनरशिप करतील का इथून पुढे, कारण बॉल शिल्लक राहते 11 या पहिल्या इनिंग मधील, आणि पहिल्या इनिंग मध्ये धाबा 50 की 60 चर्चा राहील. आकडा 50च्या जवळ आलेला आहे. षटक नंबर 4 चालू आहे. 5 बॉल शिल्लक राहत आहे. स्कोर बनलेला आहे तब्बल 41, 41 धाबा. 5 बॉल खूप महत्वाचे राहतील राहुलचे. राहुल शेनवेकर बॉलिंग मार्कवर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. हा बॉल शॉर्ट विकेटला फील केला गेला आहे. मेहनतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय दुपारपाडा टीम कडनं. 42, 42 धावा. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. चांगलं कमबॅक या ठिकाणी राहुल शेरवेकरनं करून दिलंय महत्वाची निखिलची विकेट घेतल्यानंतर. परंतु पूर्ण भरोसा आहे बॅटर पराग आणि भावेश्वर, दोन्हीही जिद्द आणि चिकाटीनं खेळणारे बॅटर आहेत. या ओव्हरचा तिसरा बॉल. परफेक्ट या चेंडू सीमा पार. भावेशच्या बॅट पण जातोय चौकार. शानदार बॉल. बॉल कलेक्ट करा. अमेझिंग बॅटिंग या ठिकाणी पाहिलाय. भावेशच्या बॅट पण दरारा काय. ज्या ज्या बॅटरला जीवनदान दिली गेली टेनिस मध्ये अनेक इतिहास घडले गेले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा रोहित शर्मानं 264 धावा करण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या विरुद्ध केलंय. आज शॉट चेंडू सीमा पार आणि व्हीआयपी कक्षाकडे शानदार षटकार. भावेश पाटील गरजतोय. खुपरी ब्रँड. ज्या फिल्डिंग या सामन्यातील मोठं अस्त्र आहे. ज्या संघाची फिल्डिंग अतिउत्तम त्या संघाचं वर्चस्व शेवटच्या बॉल पर्यंत राहील. बॉल या ठिकाणी मात्र बनवलाय षटकार. स्कोर बनतोय मोठा 52 धावा. अलॉंग द कार्पेट मिड विकेट कडे मात्र या ठिकाणी फिल्डर पोहोचेल तोपर्यंत स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल फिरतोय आणि इथे एक धाव. सिंगल मध्ये धावसंख्या 53 या धावसंख्येवर आकडा पोहोचलेला आहे. गॅलरीमध्ये बसणारे प्रेक्षक जबरदस्त मध्ये राजेशाही थाटामध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. या सीझन मध्ये पहिल्यांदी गॅलरी पाहायला मिळाली वाडा टेनिस क्रिकेटमध्ये. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहतायत. ऑन साइड ला बॉल मिड विकेट डीप कडे येतो. एक धाव कव्हर केली आहे आणि सिंगल धावेने धावसंख्या पळकर आकडा वाढतोय. 54, 54 धावा. अंतिम षटक बाकी आहे. काय घडेल. फायटिंग टोटल तर मॅच बनलेली आहे. 4 ओव्हरला 54 धावा ठोकलेल्या आहेत. अमेझिंग बॅटिंग भावेश पाटील एसबीबी खोपरी एडीजे. कालच्या नाईट मध्ये तेजस भरवाड, अबीर 11 एअरप्लेन्स वाडा या खेळाडूंना लगातार 2 मॅन ऑफ द मॅचही घेतल्या आणि प्लेअर ऑफ द डेचा किताबही घेतला. म्हणजे 2 तासामध्ये जी काही बक्षीस वाटली गेली आहे ती एका नावानं तेजस भरवाडनं. कष्टाच्या मेहनतीचा चीज काय तो खेळाडू खेळत राहिला आणि टीमला सुद्धा क्वालिफाय केलं. हवेमध्ये बॉल. इथे मात्र काय घडतंय. एक धाव कव्हर केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा येत आहेत पराग पाटीलच्या बॅटमधनं. गौरांग बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतो. यंगस्टर गोलंदाज गौरांग वल्टे. गौरांग गोपाळ वल्टे.
रन रेट वाढतोय 56 धावा. दुसरा बॉल. विकेट पराग पाटील बाद. कॅच आउट डीप लॉंग ऑन. पहिली 50 होईल का या मॅच मध्ये भावेश पाटीलच्या बॅट मधनं. 43 धावा केलेल्या आहेत. 7 धावांपासून 50 दूर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पहिला 50चा मान एसबी कुपरी भावेश पाटीलला मिळेल काय. बॉल शिल्लक राहतात या ओव्हरचे 4. स्ट्राईक भावेश पाटीलला. बॅटर देतील की डॉट केलं जाईल गौरांग वलटेकडनं. न्यू बॅटर नेम विशाल. ओ माय गॉड, हे प्रभु हे नाम, ये क्या हुआ. भावेश पाटील बघा टाळ्या वाजवत आहेत. संघाचा स्कोर मोठा होणं गरजेचं आणि षटकार जातोय. थँक्यू. या मॅचचा इतिहास भावेश पाटीलची सोडलेली सोपी डीप लॉंग ऑफला कॅच आणि त्यानं केलेल्या 43 धावा हा इतिहास चर्चात्मक बनेल. फिल्डिंग विना मॅच क्रिकेट नाही मित्रांनो. आपण बॅटिंगनं 200 बॉल खेळत असाल पण त्या 200 बॉलच्या ऐवजी 50 बॉलवर फिल्डिंग केलीत तर आपला ऑलराऊंडरचा गेम बनू शकेल. आणि हा बॉल डॉट येतोय. कमबॅक करतोय गौरांग वलटे. तोही म्हणतोय की मीही कमी नाही, मीही थांबणार नाही, मीही जिद्दीने खेळेन. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. ये बेटल है क्रिकेट का. चॅम्पियन्स ट्रॉफी वाडा तालुक्यातून 4 चॅम्पियन टीम या सीझनच्या कोण खऱ्या अर्थाने या वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहायला मिळेल. नवचेतन स्पोर्ट गांद्रे. हवेमध्ये बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या फिल्डरनं कॅच सोडला त्याच फिल्डरची बॅटिंग ही झालेली आहे. हा इतिहास या खेळपट्टीवरचा. कालही तेच झालं होतं. ज्या फिल्डरनं बॅटिंग अगदी तेजस बरोबरनं कॅच सोडला होता त्यानंतर जो बॅटिंग करू लागला प्लेअर ऑफ द डेचा अवॉर्ड त्याने घेतला. इतिहास आहे, क्रिकेट आहे. अगदी बघितलं आपण तर बॉल बाकी राहतात या ओव्हरचे. लास्ट बॉल. गौरांग वलटे बॉलिंग मार्कवर तयार. आणि ते पाहिलं तर धाव या बॉलवर घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रन मिळते अंतिम बॉलवर. इनिंग समाप्त होते. इनिंग मध्ये बघितला पण 30 बॉलचा खेळ. घडामोडी घडल्या. 5 विकेट गमावल्या. अमेझिंग बॅटिंग. टाळ्या झाल्या पाहिजेत. भावेश पाटील 43 धावा नाबाद. जीवनदानाचा फायदा घेतलाय. हिस्ट्री बनवली आणि आता विजयाकरिता आव्हान. 64 धावा. पंधरा बॉल जो खेळला ज्यानं 43 धावा केल्या आणि संघाला पोहोचवलं 63 वर. 5 चौकार 3 षटकार. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. भावेश पाटील एसबीबी खुपरी या बॅटर करिता. हायेस्ट बॅटिंग हायेस्ट स्कोर आजच्या दिवसात आजच्या नाईट मधील. थँक्यू. आज अगदी बघितलं आपण तर 28 संघ खेळले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आणि 28 संघांपैकी आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे 15 बॉल 43 हाय स्कोर.
15 बॉल 43 धावा करणारा बॅटर भावेश पाटील खोपरी यांना वीरेंद्र ठाकरे, राहुल पाटील गांद्रे यांच्याकडनं राहुल पाटील किरवली आणि वीरेंद्र ठाकरे यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज. माजी उपसरपंच ग्रामपंचायत गांद्रे वीरेंद्र ठाकरे, ओम साई बोरवेलचे प्रोप्रायटर राहुलजी पाटील किरवली यांच्याकडनं 500 भावेश पाटील खोपरी यांच्या चांगल्या इनिंग बॅटिंग हा एकदम हाय स्कोर या स्पर्धेत पटकवल्याबद्दल 43 धावा 15 बॉल 1000 रुपये 500 कॅश प्राइज. इट्स अ शो टाइम. हाय स्कोरिंग मॅच ती सुद्धा अंतिम होतीये. अंतिम मॅच मध्ये हाय स्कोर बॅटिंग होते आणि आता दुसरी इनिंग काय किस्सा असेल. तीन षटकार आणि 5 चौकार 15 बॉल आणि 43 धावांची फास्ट इनिंग. अँड्रू रसेल सारखे मसल्स आणि ताकद पॉवर शॉट मध्ये असताना टेनिस स्टार या स्पर्धेचा 14 टीम मध्ये आतापर्यंत ठरतोय एसबी खोपरी भावेश पाटील. परंतु क्लायमॅक्स आहे, पिक्चर अजून बाकी आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये 64 धावा होतील की रोखले जातील. हम क्या तुम क्या tenniscare.in. सेकंड इनिंग मध्ये मात्र जिंकणार कोण, आव्हान देणार कोण, पेलणार कोण. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहे पहिल्या ओव्हरला बाळा राजेश. प्रति षटकारला 100 रुपये. कल्पेश भोईर यांनी दुपारपर्यंत टीम करता लावलेले आहेत. विकेट करता लावले होते. विकेट पडल्या तब्बल 5. इनसाइड आउटचा फटका. चेंडू मात्र या ठिकाणी सर्कलवर खेळलाय आणि वाईड डीप लॉंग ऑफ लावतोय सीमारेषा पार. शानदार चौकार. थँक्यू. वीरेंद्र ठाकरे यांच्याकडे 500 कॅश प्राइज आणि राहुल पाटील ओमसाई बोरवेलचे प्रोप्रायटर किरवली यांच्याकडनं 500 कॅश प्राइज पारितोषिक आलेले आहे. भावेश पाटील यांच्याकरिता जाहीर. एक जबरदस्त मात्र या ठिकाणी टफ फाईट क्रिकेट पाहतायत. पहिल्या बॉलला चौकार आगाज झालेला आहे. ही मॅच भारी होईल. अजून या ठिकाणी व्ह्यूअर्स पाहतायत tenniscricket.in वर. नेक्स्ट बॉल स्पीडअप करा मॅच. आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहताय आपण या ठिकाणी व्हाईट बॉल आणि व्ह्यूअर झाले आजच्या दिवसभरामध्ये 50,269 एवढ्या क्रिकेट रसिकांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद लुट मत घेतलेला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. म्हणजे आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये जे 14 संघ खेळले त्यांना 50,000 प्रेक्षकांनी पाहिलंय. आमचा आवाज 50,000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. बँजो आणि बँजोवर ताल धरणारे प्रेक्षक 50,000च्या वरती प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले आहेत.
अँड वॉटर शॉट, चेंडू निघाला दान दान बॅकवर्ड डीप पॉइंटला आणि इथे मात्र बॉल फील होतोय. अन्यथा बाउंड्रीवर मात्र रेक्सचा बँजोचा आवाज ऐकायला मिळाला असता. धावसंख्या बळकर मात्र पोहोचते ती 7. 3 बॉल अजूनही शिल्लक राहतात या ओव्हरचे. रन रेट तुल्यबल मात्र खेचला जातोय. स्ट्रायकिंगला बॅटर आहे मनीष वलटे. स्लॉक स्वीप फटका ऑन साइडला तटवला गेले. बॉलला चेंडू जातो या ठिकाणी स्क्वेअरला डीपला सीमा पार. रेक्सचा बँजो आवाज. मनीष मात्र या ठिकाणी धावसंख्या खेचायला सुरुवात केलेली होती. अगदी कालच्या नाईट मॅच सुद्धा भरत भरवाड ज्या पद्धतीने खेळत होते तेजस भरवाड. व्हॉट अ बॅटिंग. ओ माय गॉड, कृष्णा सातपुते कॉपी बुकना स्कूप शॉट. चेंडू होतोय सीमा रेषा पार, जातोय चौकार. मैंने बोला था जो कैच छोड़ता है वो बैटिंग में चमकता है. हिस्ट्री है. थँक यू. कारण क्रिकेट आहे, अनिश्चित आहे. जरी आपण एका डिपार्टमेंटमध्ये कमी पडलो तर दुसऱ्या डिपार्टमेंटला संधी मिळते. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आपल्याला आठवतोय बॅटिंगमध्ये केव्हा केव्हा लवकरी बाद झाले, पण बॉलिंगमध्ये त्यांनी सुद्धा हॅट्रिक घेताना बेस्ट बॉलरचे सुद्धा पुरस्कार घेतले होते, बरोबर मॅच घेतल्या होत्या. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. आपण कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कधीही कमबॅक करू शकतायत मित्रांनो. स्कोर चांगला आहे. धावसंख्या बळकर जाऊन पोहोचते ती 15. पुन्हा एकदा या ठिकाणी बॉल ऑन साइडला. एक धाव कव्हर केली आहे मोनिश या ठिकाणी मनीष वलटे. सुपर बॅटिंग करताना आतापर्यंत बॅट बंद आले 3 चौकार. पहिल्या ओव्हरला धावा तब्बल ठोकल्या 16 धावा. पात्रा ऐकत राहा. क्वालिफाय मॅच टॉप 6 मध्ये जाणार दुसरा संघ कोणता? दुपारे पाडा की खोपरी या डीजे. अजूनही लांब राहते, परंतु सामन्याची सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये दमदार बॅटिंग खुपरी प्रमाणे या ठिकाणी केली आहे. खुपरी संघाच्या 2 ओव्हरला धावा या 30 होत्या आणि या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरला धावा या आलेल्या त्या 16. सुपर बॅटिंग मध्ये या ठिकाणी आपण पाहतायत आणि गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. आणि या ठिकाणी मात्र नॉट आउट पंच मात्र म्हणतायत. आणि चर्चा आय थिंक या ठिकाणी करतायत. जोरदार अपील आहे. लेग अंपायर आणि मेन अंपायर या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. 16 धाबा फळकर पहिल्या ओव्हरला आले. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल गोलंदाज बॉलिंग मार्कवर सागरला पाहू शकतायत आणि जोरदार अपील झाली आहे. चर्चा या ठिकाणी पंचांकडनं पाहायला मिळते होताना. 64 धावांचं टार्गेट. 16 धावा आतापर्यंत खेचलेले आहेत. सामना स्थिर आहे. इट्स अ डॉट बॉल. पहिला बॉल निर्धाव जातोय. 5 बॉल दुसऱ्या ओव्हरचे बाकी राहते. सागर यांचे एसबीबी खुपरी वर्सेस सोपान स्मृती दुपारपाडा हा सामना पाहतायत.
दमदार सुरुवात खुपरीप्रमाणे दुपारपर्यंत केली. 16 धावा फर्स्ट ओव्हर. आता मात्र स्ट्रायकिंगला बॅटर पाहायला मिळतोय मनीष वलटे. कॅच उडाली हवेमध्ये आणि इथे झेल सुटलाय. जिथे सुटला होता राजेश पाटीलचा भावेश पाटीलचा झेल त्या ठिकाणी मनीषचाही झेल सुटला गेलाय. विशेष मात्र होतोय राजेश आणि भावेशनं पार्टनरशिप त्यानंतर अफलातून केली होती. गोलंदाज बॉलिंग मार्कर तयार. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा मनीष. आणि विकेट किपर या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. बॉलचा खेळ झालाय 9. धावसंख्या फलकावर झालेली आहे 17. 3 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. आणि चेंज ऑफ पेस, स्लोअर डिलिव्हरी, लोअर फुल टच बॉल बीट केले गेले. डॉट बॉल. लगातार 2 बॉल डॉट येत आहेत. या ओव्हरमध्ये भरीव कामगिरी करतोय गोलंदाज आणि कमबॅक म्हणावं लागेल कारण 4 बॉलमध्ये 3 बॉल डॉट आलेले आहेत. रन रेट पुढच्या 3 ओव्हरला जास्त ठेवण्याची भूमिका या ठिकाणी गोलंदाज सागरनं ठेवली आणि 4 बॉलमध्ये वर्चस्व गोलंदाजीचं राहिलंय. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा निर्णय या ठिकाणी ॲक्युरेट डिसिजन येतोय. आता मात्र 2 बॉल शिल्लक राहत आहेत. बॅटर तयार आहेत. पार्टनरशिप खूप समाधानकारक आहे. पहिल्या ओव्हरला सुरुवात चांगली आहे. धाबा पोहोचलेले आहेत त्या 18. 2 बॉल शिल्लक राहत आहेत. चुरस्ता मॅचची लागलेली आहे. सागर यांचा या ओव्हरचा येतोय बॉल नंबर 5. पुन्हा या ठिकाणी लोअर फुल टॉस बॉल बॅटरला बीट केलंय. राहुल शेनवेकरला उभं ठेवण्याचा प्रयत्न लगातार. पहिल्या ओव्हरला जरी खेळले असते मनीष वलटे, दुसऱ्या ओव्हरला राहुल शेनवेकरला मात्र या ठिकाणी उभं ठेवलंय. दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. बॉल या ठिकाणी पाहिला आपण बॅकवर्ड कडे डीप कडे लॉंग लेग कडे निघाले. दांदर करा सीमा रेषा पार. अंतिम बॉलला काय विना येतोय चौकार. हॅलो साई बोरवेलचे प्रोपरायटर राहुल पाटील किरवली आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत गांद्रे वीरेंद्र ठाकरे या दोन्ही व्यक्तिमत्वांकडनं 500 आणि 500 भावेश पाटील करिता पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच पाहिलं आपण तर 15 बॉल आणि 43 धावा. राजेशजी गोताने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की ही मॅच टफ होईल. स्कोर पाहिला आपण तर सरासरी मागच्या पहिल्या इनिंग प्रमाणे या इनिंग मध्ये सुद्धा धाबा चांगल्या आहेत. स्कोर बनलेला आहे तो 22. बॅटर या ठिकाणी आहेत मनीष आणि राहुल. गोलंदाज येतोय तिसऱ्या ओव्हर करिता. मोमेंटेबल ओव्हर आहे. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. महेश बॉलिंग मार्कवर. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकात धावसंख्या जर थांबवली गेली पुढच्या 2 ओव्हरला बॅटिंगवर प्रेशर येणार. या ओव्हरला धावसंख्या ठोकली गेली पुढच्या 2 ओव्हरला समीकरण 10, 12, 15 किती राहणार हे ठरली जाणारी ही ओव्हर यादगार. महेशचा पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा. आणि या ठिकाणी माझा स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव मात्र जरूर मिळेल. बल्लू स्कूपची ऍक्शन मात्र पाहायला मिळाली होती. सिंगलला धावसंख्या पोहोचते 23 वर. तिसऱ्या ओव्हर मध्ये काय घडामोडी घडतील. महेश एक चांगला टोलेबल गोलंदाज आहे. एक मॅन ऑफ द मॅच त्याला या आजच्या नाईट मध्ये मिळालेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 मध्ये.
या ओव्हरचा बॉल नंबर 2. एक्सलंट डिलिव्हरी ऑफ पीस. का मला सामनावीर हा पुरस्कार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅच मध्ये सेकंड राऊंडला मिळालाय हा दाखवणारे प्रात्यक्षिक हा डॉट बॉल. 2 बॉल मध्ये एकच धाव देतोय. आता मात्र 4 बॉल मध्ये मोठे फटके आले नाहीत तर प्रेशर वाढेल दुपारपाडा टीमवर. आणि आता मात्र या ठिकाणी पाहिलं आपण तर बॅटरला पुन्हा उभं केलंय. शफल होऊन खेळत जातात त्यावेळेस डॉट बॉल. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला त्यावर डॉट बॉल. आणि बॅटर या ठिकाणी थोडेसे हैराण परेशान. राहुल शेनवेकर. वाईट बॉल. अवांतर धावेनं स्कोर मात्र वाढतोय. स्कोर कार्ड 24 धावा. धावानं लगाम लावली आहे गोलंदाज महेशनं. आत्ता कुठे वाईट बॉल मिळालाय. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. फार कंजूस गोलंदाज. या कंजूसीनं मात्र महेश गोलंदाजी करतोय. चांगला स्ट्रोक गॅपला खेळलाय आणि वाईडी डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचताना चांगले फिल्डिंग. सिंगल धाव. बॉन्डी अडली आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक राहत आहे. स्कोर मात्र झालेला आहे तो 25 धावा. 64 धावांचा टार्गेट. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक. व्हाट अ शॉट. देखते रह गए यहाँ पर. 5 रनला फरक पडेल. चेंडू डिरेक्टली येते या ठिकाणी टेनिस गेट .inच्या कक्षामध्ये. स्कोर वाढतोय 31-31 वर. आत्ता रन रेट यायला सुरुवात. अजून एक बॉल शिल्लक राहतोय. चांगला बॉल या ठिकाणी पाहता आपण. एकदा मिळते. ओव्हरची समाप्ती होते. शेवटच्या 2 बॉलला 7 धावा आल्या आणि समाधानकारक धावसंख्या लढाऊ धावसंख्या आहे ही. कारण 64 धावा करायच्या आहेत. 18 बॉलला धावसंख्या झाली ती तब्बल 32. आणि आता अजूनही 12 बॉल आणि 32 धावांची गरज. आणि या ठिकाणी पाहू शकता टफ क्रिकेट. नेक्स्ट बॉल. सिच्युएशन कंडिशन या ठिकाणी पाहायला मिळते. टफ क्रिकेट.
डेड बॉलचा इशारा पंचाकडे या ठिकाणी येतोय. दहा चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. सामना रंगतदार. स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू येतोय सीमारेषेकडे आणि इथे बाउंड्री आणली आहे. 2 ते 3 धावा येतील का या बॉलवर? 2 धावा येत आहेत. 2 धावा वाचलेले आहेत. 9 बॉल आणि आता विजयाकरिता 28 बरोबर 28 धावांची गरज. अगदी एक मोठा शॉट आणि एक मोठी विकेट यावर समीकरण या मॅचची लागतील का? फुल टॉस बॉल बॅटवर आणि बॉलर म्हटलं त्या बाजूला षटकार की कॅच जाणार आणि तेच घडलं. तिथे षटकार. बॉल मॅच बॉल. मॅच प्रेडिक्शन या ठिकाणी चेंज झालेत. 8 बॉल 22. व्हॉट अ मॅच. डब्ल्यू या ठिकाणी पाहता आपण tenniscricket.in वर पाहतायत. आणि फाईट या ठिकाणी पाहू शकता. हवेमध्ये बॉल आणि इथे मात्र कॅच आउट क्रिकेट. व्हॉट अ फाईट अँड टक्कर. अगदी या ठिकाणी पाहताय फाईट खूप बिग आहे. भारतामध्ये सर्वाधिक जास्त टेनिस क्रिकेट खेळलं जातं, पाहिलं जातं आणि प्रेक्षक सुद्धा लाईक करतायत. क्रीडा क्षेत्रामध्ये भारताचं मोठं नाव पाहू शकता आपण. टेनिस क्रिकेटनं खूप मात्र या ठिकाणी क्रेज निर्माण केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी वाडा गांधरेकरांची स्पर्धा. चर्चा आहे या स्पर्धेची आणि विजयासाठी धावांची गरज आहे. 22. 8 या ठिकाणी 7-22. बघूया गोलंदाज तयार. या ठिकाणी मिस्टर मध्ये बॉल आणि हा बॉल. ओ माय गॉड. हे प्रभु हरिनाम. ये क्या हुआ? व्हाट अ कैच. व्हाट अ कैच. इट्स राजेश वल्टेची विकेट खूप महत्वाची ठरली आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येतोय. ज्या पद्धतीनं खुपरी संघाच्या विकेट्स गेल्या त्या पद्धतीनं या ठिकाणी दुपारपाडा संघाच्या विकेट जात आहेत. खुपरी संघाच्या विकेट गेल्या परंतु त्यांनी 63 धावा करूनही दाखवल्या. पण या मॅच मध्ये आता किस्सा उरलाय. दुपारपाडा हा संघ या धावा चेस करणार का? लास्ट ओव्हर 6 चेंडू 22 धावा. नाईट टुर्नामेंट मध्ये कधी काय घडलं जाऊ शकतं. SP बिलोईच्या विपक्षामध्ये नवचैतन्य गांधी टीमनं मात्र केल्या होत्या बिलोईच्या मैदानात. ऑन साइडला मात्र बॉल तटला गेला. एक क्षेत्ररक्षक बॉलवर येतो. एक धाव कव्हर झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहिल्या बॉलला रनआउटची विकेट. एक सिंगल धाव. व्हॉट अ मॅच. मजा येईल. 5 बॉल आणि विजयासाठी 21-21.
संघ तर हा बॉल महत्वाचा आहे. पहिले 3 बॉल महत्वाचे आहे. पहिल्या बॉलला 1 धाव मिळते. 2 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहेत. रवींद्रचा बॉल कॅच ड्रॉप. पराग पाटीलच्या हातात झेल सुटलाय आणि बॉल अजूनही हातामध्ये सापडतात 2 धाव मिळत आहेत. बॉलला ज्या पद्धतीने पकडण्यासाठी पराग गेले ती ऍक्शन बघितली आपण. आणि कॅच सोडणाऱ्या बॅटरनं या ठिकाणी भावेश पाटीलला 15 बॉल 43 धावा केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी ओम साई बोरवेलचे प्रोप्रायटर राहुल पाटील, उपसरपंच गांधळे, विनय ठाकरे यांच्याकडे 500 हे रोख कॅश आलेले आहेत. ऑन साइडला बॉल आणि इथे औपचारिकतेकडे मॅच जाते. आणि आता विजयासाठी धावांचं लक्ष बाकी राहत आहे. 3 बॉल 18. औपचारिकता नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. काय घडेल. आणि इथे बघितलं आपण तर डॉट बॉल. मॅच फिरली कुठे. मॅच फिरली टर्निंग मोमेंटला कॅचवर. 15 बॉल 43 धावा. ही चर्चा मात्र राहिली या मॅचची. त्या 15 आणि 43 धावांचं बक्षीस वीरेंद्र ठाकरे आणि राहुल पाटील यांनी दिलेलं आहे. आणि इथे क्लीन बॉल. 1 साइड मॅच खेचताना एसबी खोपरी. मोठ्या स्पर्धेतून क्वालिफाय होताना मात्र या ठिकाणी जाताना आनंद चेहऱ्यावर पराग पाटील यांच्या. कुठेतरी गणित मात्र बिघडली गेली फिल्डिंगच्या माध्यमातून दुपारभर टीमची. आणि ते मॅच फिनिश. क्वालिफाईड टीम दुसरा संघ पोहोचतोय. एसबीबी खोपरी अभिनंदन. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे.